दिवाळी म्हटले ना की ब्रेकफास्टला काय करायचा हा प्रश्न असतो बरं का. इडली आहे, नंतर वडा सांबार आहे, पोहे आहेत, असे अनेक प्रकार तर आपण नेहमी करतच असतो. परंतु आज आपण पोह्यातलाच एक वेगळा प्रकार बघणार आहोत, इंदोरी पोहे. हे इतके अप्रतिम लागतात. मुख्य त्याच्यावरचा जो स्पेशल मसाला आहे की नाही, त्यामुळे त्या पोह्यांची चव एकदम वेगळी होते. ते इंदोरी पोहे कसे करायचे ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊया. चला तर मग जाऊया. आता आपण इंदोरी पोहे करणार आहोत. इंदोरी पोहे आणि आपले नेहमीचे घरातले पोहे त्याच्यात काय फरक आहे ते आपण रेसिपी करताना बघणारच आहोत. आता आपण एक 4 माणसांकरता पोहे करणार आहोत. त्याच्याकरता ही अशी एक मूठभर आपण पोहे घेणार आहे. साधारण हे प्रमाण असतं. 1 अशी मोठी मूठ, 2, 3 आणि 4. समजा जर वयोवृद्ध माणसं असतील तर ही मूठ थोडीशी आपण लहान घ्यायची आणि लहान मुलं असतील तर ही मूठ आणखीन आपण लहान घ्यायची. अशा पद्धतीने आपण अंदाजे आपण पोहे आपल्याला किती लागतात त्या पद्धतीने आपण घ्यायचे. एका माणसाला 1 मूठ. आता हे आपण जाड पोहे घेतलेत बरं का. पातळ पोहे नाही, हे पोह्यांचे जाड पोहे मिळतात ते आपण घेतलेत. त्याच्यात आपण भरपूर पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यावर हाताने चांगलं आपण अलगद हाताने, जोरात नाही, अलगद हाताने आपण पोहे धुवून घेणार आहोत. आहे की नाही. पोह्याचं असं मळकट पाणी आलंय, हे आपण आता गाळून घेणार आहोत. आता धुवून झाल्यावर लागलीच पोहे आपण याच्यामध्ये घालणार आहोत. जास्त वेळ पाण्यात जर पोहे ठेवले तर पोह्यांचा गचका होतो. त्यामुळे जास्त वेळ पाण्यामध्ये पोहे कधी भिजत ठेवायचे नाहीत. लागली काढायचे आणि आपल्या ह्याच्यामध्ये आपण चाळणीमध्ये ओतून ठेवायचे. आता जरी तुम्हाला ते खूप ओले ओले वाटत असतील तर एक 5 मिनिटांमध्ये ते पोहे चांगले मोकळे होतील. तर हे सगळे पोहे आपण काढून घेतले. आता आपण त्याची पुढची कृती काय आहे ती आपण करून घेऊयात. आता पहिल्यांदा आपण 2-3 चमचे तेल घालूयात. तेल आपण गरम करून घेऊयात. तेल आपलं तापलंय, त्याच्यात आपण आता एक अर्धी वाटी दाणे घालणार आहोत. मग आम्ही म्हटलं होतं की नाही की इंदोरी पोहे आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर इंदोरी पोहे हे वाफवून केले जातात आणि आपण जे कांदा पोहे, बटाटा पोहे करतो ते आपण फोडणीमध्ये टाकतो, भिजवलेले पोहे, आणि त्यामुळे दोन्ही याची चव वेगळी असते. दोन्हीमध्ये घालायचे पदार्थ सुद्धा थोडेफार वेगळ्या पद्धतीत असतात. आता हे दाणे आपले फुटायला लागले, त्याचा अर्थ आपले दाणे चांगले तळले जात आहेत. जरा सांभाळून बरं का, एखादा दाणा अंगावर उडण्याची शक्यता असते. तर तो झारा जरा लहान पडत होता आपल्याला दाणे काढायला, म्हणून मी मोठा घेतलाय. आणि आता हे सगळे आपण दाणे ह्याच्यात काढून घेऊयात. दाणे आतपर्यंत तळले जाणं सुद्धा महत्वाचं आहे. नुसते वरवर फुटायला लागले की काढायचे नाही, पण लाल पण होऊ द्यायचे नाही, नाहीतर मग काय होतं, दाणे कडसर लागतात. आपले आता दाणे तळून झालेत. याच्यात आपण थोडंसं तिखट, चिमूटभर मीठ असं घालून हे दाणे आपण असे हलवून घेऊयात. म्हणजे काय होईल, आपल्या दाण्याला छान चव लागेल. असे दाणे आपण आधी करून ठेवलेत तरी सुद्धा चालू शकतात. हे आपले दाणे तयार झालेत. आता आपण पुढची कृती बघूयात. हे पोहे आपण आता हाताने आधी पहिल्यांदा मोकळे करून घेऊयात. त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. 1-2 चमचे पिठी साखर घालूयात. इंदोरी पोहे हे गोडसर असतात बरं का. कारण काय असतं, जे जिरावण आपण त्याच्यावर जो मसाला घालणार असतो की नाही, तो जरा आंबटसर चवीचा असतो. त्यामुळे इंदोरी पोहे हे नेहमी गोडसर असतात. त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा हळद आणि हे सगळं घालून आपण आता छानपैकी हे सगळे एकत्र करून घेऊ. थोडी हळद कमी वाटली म्हणून मी आणखीन थोडीशी हळद घेतली. आता हे सगळं आपण हलवून घेऊयात. हलवताना मात्र पोहे तुटणार नाही याची आपण काळजी घ्यायची. पोहे आपले ओलसर आहेत की नाही, त्यामुळे हळद, साखर, मीठ ही त्याला चांगली लागते. आता आपल्या पोह्यांना हळद, साखर, मीठ ही सगळी छान लागली. आता आपण फोडणी करून घेऊयात. तर फोडणी करता आपण तेल गरम करत ठेवलंय. अंदाजे एक 3 टेबलस्पून तेल असेल. त्यात आपण मोहरी घालूयात. आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे, कोणी तमालपत्र वापरतं, कोणी कढीपत्ता वापरतं, कोणी वापरत नाही. प्रत्येकाकडची ही पोहे करण्याची सुद्धा थोडीशी पद्धत वेगळी असू शकते. मोहरी तडतडत आली की आपण याच्यामध्ये साधारण अर्धा पाऊण चमचा जिरे घातलेत आणि पाऊण चमचा आपण बडीशोप घातली. ही बडीशोप खरं म्हणजे इंदोरी पोह्यांची खासियत आहे बरं का. त्याच्यात आता आपण मिरच्या, थोडासा कढीपत्ता
गॅस बंद करूयात आपण आता. आपला मिरच्यांचा रंग बदललाय. त्याच्यात आता आपण हिंग आणि थोडीशी हळद. आपली फोडणी झालेली आहे. ही फोडणी आपण आपल्या या पोह्यांवर घालूयात आणि हे सगळं आपण सारखं करून घेऊयात. आता हे आपण सगळं खालून वरून छान हलवून घेऊयात बरं का. आता आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली. त्याच्यावर आता आपण हे जे वाफवलेले पोहे आहेत की नाही ते आपण ह्याच्यावर असे ठेवून देणार आहोत. अगदीच जर आपल्याला गडबड असेल तर झाकण ठेवली तर वाफ लवकर येईल एवढंच. पण अशा तऱ्हेने आपण हे ठेवून देणार आहोत आणि नंतर मधनं अधनं आपण हे खाली वर करणार आहोत. म्हणजे खाली गरम झालेले पोहे वरती येतील. अशा तऱ्हेने ते हलवत राहायचे असतात. ज्यावेळेला आपण हे घरी करतो आपण इंदोरी पोहे त्यावेळेला आपण करू शकतो. समजा जर आपल्याला पोहे कोरडे वाटले तर त्याच्यावर एखादा दुधाचा शिपका किंवा पाण्याचा शिपका दिला तरी सुद्धा चालू शकतो. आता ही झाली एक पद्धत की चाळणीवर हे पोहे गरम करायचे. परंतु इंदोरला जर तुम्ही त्या खाऊ गल्लीत गेलात की नाही तर त्यावेळेला काय असतं वेगळ्या पद्धतीने देतात. तीही पद्धत मी तुम्हाला दाखवते. त्यावेळेला अशी एक परात ठेवलेली असते आणि त्या परातीमध्ये हे पोहे घातलेले असतात. आहे की नाही. आता हे आपले पोहे गरम होतील. आता ते कसे सर्व करायचे ते आपण बघूयात. आता आपल्या पोह्यांना छान वाफ येते तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर घालण्याकरता काय काय लागणार आहे ते बघूयात बरं का. कांदा, बारीक शेव, ही रत्नामी शेव, नंतर हे इंदोरी फरसाणे, हे टमॅटो आहे, नंतर याला जिरावण म्हणतात बरं का. हा इंदोरचा स्पेशल पोह्यांचा मसाला असतो. हा जिरावण मसाला आहे की नाही याचा उपयोग ते पापडावर घालायला किंवा कडक पोळी करून त्यावर तूप घालून त्याच्यावर जिरावण अशा अनेक पदार्थांमध्ये या जिरावण मसाल्याचा ते उपयोग करतात. पोह्यावरती हा मसाला असा छान भुरभुरतात आणि खरी चव पोह्यांना हे जिरावण मसाल्याची येते. शिवाय दाणे आणि बुंदी ह्या कमीत कमी एवढ्या गोष्टी लागतात. आता हा इंदोरी रत्नामी शेव म्हणा, फरसाण म्हणा, हा जिरावण मसाला हा आपल्याला दुकानांमधनं मिळतो. तुम्ही जिरावण मसाला म्हटलं तर देतात. लहान पाकिट आणलं तरी आपल्याला 4-5 महिने आरामात पुरतं. आता हे पोहे करायचे कसे ते आपण बघूयात. आता हे पोहे आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेत. आता हे सर्व कसे करायचे ते बघूयात. त्याच्यात पहिल्यांदा ही रत्नामी शेव घातली, नंतर हे इंदोरचं फरसाण ते घातले. ते जे बाजारात मला आता मिळालं ना इंदोरी फरसाण तेच आणले बरं का. त्याच्यावर हे आपण मघात तळलेले दाणे, ह्याच्यात डाळिंबाचे दाणे सुद्धा घालतात खरं छान दिसण्याकरता. आज नेमके माझ्याकडे नव्हते आणि आणलं गेलं नाही त्यामुळे तेही नाही घातलेले. आता ह्याच्यावर आपण थोडंसं आपलं जिरावण आहे ना हे आपण स्प्रिंकल करू. मग थोडंसं असं घालूयात. नंतर त्याच्यावर ही बुंदी अगदी मस्त बरं का. ती सुद्धा इंदोरची स्पेशल मिळते. आज मी आपली साधीच बुंदी घातली आहे. नंतर त्याच्यावरती थोडासा कांदा, अगदी थोडेसे टमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी बारीक शेव. बारीक शेव ऑप्शनल आहे पण ती घातल्यावर छान लागते म्हणून मी घातली आहे. आणि पुन्हा आपला हा जिरावण मसाला. इंदोर म्हटलं की जिलबी हवीच आणि या इंदोरी पोह्यांबरोबरही जिलबी हवी. कारण जिरावण मसाला असतो ना हा आंबटसर असतो बरं का. त्यामुळे या पोह्याची आंबटसर चव आणि ही जिलबी गोडसर अतिशय उत्तम लागते. आणि म्हणूनच जिरावण मसाला असतो म्हणून याच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे थोडं या पोह्यांमध्ये आपल्या पोह्यांपेक्षा जास्त असतं. असा हा आपला इंदोरी पोह्यांचा बेत तयार आहे की नाही. अगदी वेगळे आहेत की नाही. आणि जिरावण घातल्यामुळे त्या पोह्यांची इतकी छान चव येते की नाही. नेहमीच्या आपल्या पोह्यांवर सुद्धा जिरावण घालून खाल्ले तरी सुद्धा ते छान लागतात. आणि बरोबर जिलबी म्हणजे काय अगदी इंदोरी बेत तयार झाला. या वेळेला दिवाळीच्या कुठल्याही एका दिवशी तुम्ही हा इंदोरी छान ब्रेकफास्टचा बेत नक्की करून बघा. सगळ्यांना आवडेल आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.